Hello everyone, myself Monica Gaikwad. I am the student of Government College of Education Akola. Here I am presenting the class 9 topic subject physics. Topic is work and energy, and our subtopic is kinetic energy and potential energy. So let us discuss more about that here. So it is the class 9 subject physics and topic our work and energy. In work and energy we already have known that आपल्याला थोडीफार अशी आयडिया असते जर एखादं कार्य एखादं वर्क असेल तर त्याला काही ना काही एनर्जी लागते ते कंप्लीट करायला. ठीक आहे, तर मग आपला टॉपिक असतो आहे की कोणतीही गोष्ट करायला जी आपल्याला एनर्जी लागते किंवा जे आपण वर्क करतो ते कसं काय ऑकर होते, ते कसं काय म्हणजे ॲक्च्युअलमध्ये घडते. आता हे त्याबद्दल आपण इथे थोडं डिटेलमध्ये पाहणार. सो लेट अस सी इन ब्रीफ हिअर. सो वर्क अँड एनर्जी. सो टेल मी फर्स्ट दी डेफिनेशन ऑफ एनर्जी. एव्हरीवन हॅव. बघा, एनर्जीची जर डेफिनेशन घ्यायची झाली तर एनर्जी द कॅपॅसिटी टू डू वर्क इज कॉल्ड एनर्जी. म्हणजे कोणतीही गोष्ट करण्यासाठी लागणारी क्षमता याला आपण म्हणत असतो एनर्जी. आपल्याला एनर्जी ही कुठून कुठून ऑब्टेन होते. फूडपासून. आपण जेव्हा फूड घेतो तेव्हा आपण त्यापासून एनर्जी गेन करत असतो. आता एनर्जी म्हणजे आता वेगवेगळे वर्क्स आहेत. आता एनर्जीची आपण जशी डेफिनेशन पाहिली, द कॅपॅसिटी टू डू वर्क, कोणतंही कार्य करायला लागणारी क्षमता याला आपण म्हणतो एनर्जी. सो वी हिअर डिफाईन द एनर्जी. लेट अस सी दी वर्क. सो फर्स्टली आता वर्कचे वेगवेगळे फॉर्मॅट असतात. वर्क हे पॉझिटिव्ह वर्क असतो, निगेटिव्ह वर्क असतो आणि झिरो वर्क असतो. सो आपण ते थोडं डिटेलमध्ये इथे पाहणारच आहोत. तर आपण फर्स्टली जी डेफिनेशन पाहिली त्याच्याच अकॉर्डिंगली आपण थोडं वर्कला आपण डिफाईन करू. वर्क काय असते बघा. आता प्रत्येक गोष्टीला जेव्हा आपण एखादं मोशन देतो तेव्हा तिथे काय नाही की वर्क ऑकर होऊन जात असते. म्हणजे बघा, आता वर्क आहे. सपोज वर्कमध्ये आता एखादी गोष्ट आहे, त्या वस्तू, आता एखादी वस्तू जर घेतली, मी इथे एक वस्तू घेते. बघा, ही वस्तू आहे. आता ही वस्तू माझ्या हातात आहे आणि इथे काहीतरी म्हणजे ही थोडीशी हेवी आहे असं आपण कन्सिडर करूया. आणि याला म्हणजे इथून तर या पोझिशनपर्यंत नेण्यासाठी जे काही मी काय केलं, ही वस्तू आधी कुठे होती, माझ्या या हातात होती. त्यानंतर मी त्याला पुल पुश करत या हातावर नेऊन ठेवली. म्हणजे इथे काय झालेलं आहे, वस्तू तर स्वतःहून इथे तर गेली नसेलच ना. तर आपण काय केलं, इथे जी वस्तू आहे त्यावर आपण आपला फोर्स ॲक्ट केला. आपण फोर्स दिला त्या वस्तूवर, त्यावर फोर्स अप्लाय करून त्या वस्तूची ट्रॅव्हलिंग केली फ्रॉम वन पोझिशन टू द अदर पोझिशन, वन प्लेस टू द अदर प्लेस. तर एखाद्या गोष्टीला जर डिस्प्लेस करायचं असेल त्याच्या ओरिजिनल प्लेसपासून, तर आपण तिथे अप्लाय करतो फोर्स. आणि फोर्स अप्लाय केल्यानंतर जे काही होते त्याला म्हणतात वर्क. म्हणजे जर आपण फोर्स अप्लाय करत असू तर फोर्स अप्लाय केल्यानंतर ती जी ऑब्जेक्ट असेल ती काही ना काही डिस्प्लेसमेंट तर करतेच नक्की. सो अकॉर्डिंग टू धिस वी हॅव टू सी दी 3 टाइप्स ऑफ वर्क हिअर. फर्स्टली पॉझिटिव्ह वर्क. So according to our explanation, anyone have tell about what is the positive work here? Anyone? बघा, आता पॉझिटिव्ह वर्कमध्ये काय असते, जेव्हा आता एखादी गोष्ट आहे त्याची डायरेक्शन आणि त्याची डिस्प्लेसमेंट ही दोन्ही पण जेव्हा एका सेम दिशेने होत असेल, बोथ द डायरेक्शन अँड द डिस्प्लेसमेंट, म्हणजे फोर्स ॲक्ट केल्यानंतर त्याची डिस्प्लेसमेंट ज्या दिशेने आपण म्हणजे करायचं, आपल्याला जी दिशा आपण ठरवलेली आहे, किंवा आता मी जर एखादी वस्तू असेल ती स्ट्रेट फॉरवर्ड डायरेक्शननी मला मूव्ह करायची आहे, तर आपण काय करू, त्याला स्ट्रेट डायरेक्शननी फोर्स अप्लाय करू. मग आता ही वस्तू आहे, मला ही वस्तू या स्ट्रेट डायरेक्शननी पुढे न्यायची आहे. सो मी याच्यावर वर्क जो फोर्स आहे तो अप्लाय करते. तर फोर्स अप्लाय करताना मी त्याला पुढे नेते. म्हणजे जी आपण फोर्स अप्लाय करत आहे तो फोर्स अप्लाय केल्यानंतर ती वस्तू आणि आपली गिवन डायरेक्शन या दोघी पण एका स्ट्रेट लाईनमध्ये जेव्हा आपल्याला दिसतील, म्हणजे ही वस्तू आणि अप्लाय केलेला फोर्स दोघं पण एका सेम डायरेक्शननी मूव्ह आउट होत आहे पुढे कुठेतरी, मग इथे काय होत आहे, पॉझिटिव्ह वर्क. मीन्स बोथ द फोर्स
अँड डिस्प्लेसमेंट म्हणजे ज्या दिशेने फोर्स देणं चालू आहे त्याच दिशेने जेव्हा डिस्प्लेसमेंट होते तिथे असते पॉझिटिव्ह वर्क. सो आपण त्याला कॉल्ड करू शकतो पॉझिटिव्ह वर्क. म्हणजे इथे इन शॉर्ट आपल्याला काय म्हटलं, इथे काय ऑप्शन झालेलं आहे, बोथ द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट, द डायरेक्शन ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर same, so we call them the positive work. So the direction and force both are same here, so we call them the positive work. Next, negative work. Let us see व्हॉट इज निगेटिव्ह वर्क. बघा आता आपण पॉझिटिव्ह वर्कमध्ये काय पाहिलं की जी आपण फोर्स ऍक्ट करतो, काहीतरी फोर्स एका ऑब्जेक्टवर अप्लाय करतो, तर अप्लाय केल्यानंतर ती ऑब्जेक्ट ज्या दिशेने आपण फोर्स करत आहोत त्याच दिशेने पुढे सरकली पाहिजे, हे आपल्याला तिथे म्हणजे रिक्वायर्ड असते की तिथे आपल्याला ते झालेलं पाहिजे असते. सो त्याला आपण म्हणतो पॉझिटिव्ह वर्क. एक्झॅक्ट अपोजिटच निगेटिव्ह वर्कमध्ये आपण ज्या दिशेने आपण फोर्स अप्लाय करत आहे त्याच्या अपोजिट दिशेने त्याची डिस्प्लेसमेंट होते. म्हणजे सपोज जर मी याला काहीतरी फोर्सफुली कोणत्या तरी डायरेक्शनला मूव्ह करत आहे, परंतु याची डिस्प्लेसमेंट त्या डायरेक्शनला न होता त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट डायरेक्शनला होऊन राहिली. फोर्स अप्लाय होऊन राहिला एका डायरेक्शनने, पण डिस्प्लेसमेंट होऊन राहिली त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट. गॉट इट? आलं लक्षात? बघा, त्यावर फोर्स होत आहे एका विशिष्ट डायरेक्शनने, बट त्या ऑब्जेक्टची जी काही डिस्प्लेसमेंट आहे ती त्या डायरेक्शनने न होता त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट डायरेक्शनने होत आहे. सो आपण तिथे काय म्हणू शकतो की इथे कोणतं वर्क झालेलं आहे, इथे निगेटिव्ह वर्क झालेलं आहे. सो याला आपण म्हणू शकतो निगेटिव्ह वर्क हिअर. सो इन निगेटिव्ह वर्क व्हॉट वी हॅव टू डिफाईन हिअर, द डायरेक्शन अँड द डिस्प्लेसमेंट. द डायरेक्शन अँड द डिस्प्लेसमेंट बोथ आर opposite to each other. Both are opposite to each other. It's called as negative work. The direction and force. ज्या दिशेने आपण फोर्स अप्लाय करून राहिलो त्याच्या एकदम एक्झॅक्ट अपोजिट दिशेने त्याचं डिस्प्लेसमेंट होऊन राहिलं त्यालाच म्हटलं जातं निगेटिव्ह वर्क. डायरेक्शन, इथे डायरेक्शन अँड फोर्स सेम, इथे डायरेक्शन अँड फोर्स अपोजिट. अपोजिट हिअर झाले लक्षात. इथे डायरेक्शन आणि फोर्स कशी अप्लाय झालेली आहे, इन अपोजिट डायरेक्शन. देन अवर थर्ड दॅट इज झिरो वर्क. आता आपण इथे फर्स्ट याच्यात पाहिलं, फर्स्ट याच्यात काय आहे पॉझिटिव्ह वर्क, देन निगेटिव्ह वर्क. आता आपण पाहणार आहे झिरो वर्क. आता झिरो वर्कमध्ये काय असते, कोणी आयडिया रिप्रेझेंट करू शकते व्हॉट इज झिरो वर्क? आता आपल्याला कळले की पॉझिटिव्ह वर्कमध्ये दोघांच्या डायरेक्शन सेम असतात, निगेटिव्ह वर्कमध्ये दोघांच्या डायरेक्शन एकमेकांच्या अपोजिट असतात. आता झिरो वर्क, व्हॉट इज झिरो वर्क? तर बघा, झिरो वर्कमध्ये काय असते, द डायरेक्शन अँड द फोर्स, द डिस्प्लेसमेंट अँड द फोर्स. ज्या दिशेने आपण फोर्स अप्लाय करून राहिलो आणि ज्या दिशेने त्याची डिस्प्लेसमेंट होत आहे हे दोघंही एकमेकांना कसे असतात, परपेंडिक्युलर. हे दोघंही एकमेकांना असतात परपेंडिक्युलर टू इच अदर. सो इथे आपल्याला झिरो वर्क ऑब्टेन होते. सो थर्ड डेफिनेशनमध्ये आपण काय घेणार होतो, झिरो वर्क. झिरो वर्कमध्ये काय डिफाईन झालं, द डायरेक्शन अँड द फोर्स, द फोर्स अँड डायरेक्शन, द डिस्प्लेसमेंट अँड द फोर्स आर बोथ आर परपेंडिक्युलर टू इच अदर. बोथ आर परपेंडिक्युलर टू इच अदर. Perpendicular to each other. Both are perpendicular to each other. हे दोघंही एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. सो इथे डिफाइंड होते झिरो वर्क. मीन्स इन पॉझिटिव्ह वर्क both the displacement and force are same. In negative work both the displacement and force are in opposite direction. And in last zero work both the force and displacement are perpendicular to each others. Okay, these are three types of work: positive work, negative work and zero work. So then after let us see our next is energy. So
आपण स्टार्टिंगला एक डेफिनेशन्स तर पाहिलेलीच आहे एनर्जीची. द कॅपॅसिटी टू डू वर्क इज कॉल्ड एनर्जी. बट एनर्जीचा हा एक युनिव्हर्सल लॉ सुद्धा आहे की एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नोअर बी डिस्ट्रॉइड. इट कॅन बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर अँड द युनिव्हर्सल एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट. आता यामध्ये आपल्याला काय लक्षात आलंय? कोणी एनर्जीच्या रिलेटेड कोणतं एक्झाम्पल देऊ शकता का? आता जेव्हा आपण डिस्प्लेसमेंट करतो एखाद्या गोष्टीची तेव्हा तिथे वर्क होते की आपण त्या गोष्टीवर काहीतरी फोर्स अप्लाय केला म्हणून ती गोष्ट डिस्प्लेस झाली मीन्स तिथे काहीतरी वर्क झालं. आता एनर्जीच्या बाबतीत आपण काय स्टेटमेंट करू शकतो? हाऊ वी डिस्क्राईब द एनर्जी? तर एनर्जीमध्ये कसं असते, एनर्जीची जी आता आपण जस्ट डेफिनेशन पाहिली याच्या अकॉर्डिंगली एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. म्हणजे एनर्जी ही क्रिएट होत नाही, ती डिस्ट्रॉइड सुद्धा होत नाही, ती फक्त इट कॅन बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. म्हणजे ती एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये ट्रान्सफर होत असते. अँड द युनिव्हर्सल एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट. आणि जी युनिव्हर्सलमध्ये पूर्ण एनर्जी आहे ती रिमेन्स कॉन्स्टंट. या डेफिनेशनवरून आपल्याला एनर्जीच्या रिलेटेड पण एक थोडी ब्रीफ आयडिया आलेली आहे की एनर्जी ही क्रिएट होत नाही. दॅट कांट बी क्रिएटेड और डोंट बी क्रिएटेड. आपण क्रिएट करू शकतच नाही. जी आपल्याला अवेलेबल एनर्जी आहे तीच वन फॉर्म टू अनदर फॉर्ममध्ये ट्रान्सफर होत असते. ओके, सो अकॉर्डिंग टू दिस लेट अस सी द टाइप्स ऑफ एनर्जी हियर. इन गिवन टाइप्स ऑफ एनर्जी लेट अस सी दॅट देयर आर द टू टाइप्स, kinetic energy and potential energy. In kinetic energy and potential energy आता याच्यामध्ये आपण डिस्टिंग्विश करू शकतो की एखादा डिफरन्स सांगू शकतो की व्हॉट इज कायनेटिक एनर्जी अँड व्हॉट इज पोटेन्शियल एनर्जी. फर्स्टली तर त्याला डिस्क्राईब करावं लागेल की व्हॉट इज कायनेटिक अँड व्हॉट इज पोटेन्शियल. सो आता आपण एनर्जीच्या रिलेटेड डिस्क्राईब करत आहे. सो आपण आली एनर्जी याचे दोन फॉर्म, पोटेन्शियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी. आता बघा, पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जीमध्ये जेव्हा आपण डिस्क्राईब करतो की व्हॉट इज पोटेन्शियल अँड व्हॉट इज कायनेटिक, तर पोटेन्शियल एनर्जी म्हणजे कोणत्याही स्टेबल गोष्टीची असलेली त्याची पॉझिटिव्ह एनर्जी मीन्स पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे ही एनर्जी त्या वस्तूमध्ये त्याच्या ओन स्टेटलाच असते. म्हणजे आता एखादं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर ग्राउंडवर जर कोणी आपण म्हणजे हे केलं की एखाद्या स्टेडी पोझिशनला आहे, तर स्टेडी पोझिशनला असताना त्याची स्वतःची पण काही ना काही एनर्जी असेलच ना, तर त्यालाच काय म्हणतात पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे एखादा बॉल असेल, इनरेस्ट असेल तो ग्राउंडवर आहे, तर आपण त्याला त्याची पोटेन्शियल एनर्जी आहे त्यामध्ये असं कन्सिडर करतो. फक्त त्याचा फॉर्म कसा असायला पाहिजे, पॉझिटिव्ह. सो एनी स्टेडी पोझिशन ऑफ एनी ऑब्जेक्ट, द स्टेडी पोझिशन ऑफ एनी ऑब्जेक्ट बट द ऑब्जेक्ट इज इन द पॉझिटिव्ह फॉर्म. म्हणजे तो निगेटिव्ह फॉर्ममध्ये तर नसतातच. आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे आपल्याकडे. सो पॉझिटिव्ह पोटेन्शियल एनर्जी हिअर डिस्क्राईब हिअर दॅट इन द लाईन ऑफ दोज ऑब्जेक्ट्स आर इन स्टेडी पोझिशन विथ इट्स पॉझिटिव्ह एनर्जी. इट्स कॉल्ड ॲज पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी. आता आपण शॉर्टली म्हणजे जी पोटेन्शियल एनर्जी आहे त्याला डिस्क्राईब तर केलेलंच आहे. आता आपण करूया कायनेटिक एनर्जी. सो अकॉर्डिंग टू अवर नेक्स्ट energy, that is kinetic energy. What is kinetic energy? बघा, कायनेटिक एनर्जी म्हणजे काय असते, एखादी गोष्ट जेव्हा मोशनमध्ये असते, तर जेव्हा आता स्टेडी पोझिशनला आहे तर त्याला ओन त्याची काही ना काही एनर्जी आहेच. ओके, हे आपण पोटेन्शियल एनर्जीमध्ये पाहिलं. बट त्याची ओन एनर्जी असताना जेव्हा आपण कायनेटिक एनर्जीची गोष्ट करतो तर इथे ही लाईन डिस्क्राईब होते की जी एखादी गोष्ट, एखादी ऑब्जेक्ट, म्हणजे आता एखादा बॉल आहे, बॉल घेतला तो स्टेडी पोझिशनला आहे, तर त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे एक्सटर्नल फोर्स अप्लाय न करता जर त्याला मोशनमध्ये, आता सपोज त्याला इन कंटिन्युअस मोशनमध्ये जर आपण आणलं बॉलला, तर ते जे मोशनमध्ये आणल्यामुळे त्याच्या अंदर क्रिएट झालेली जी एनर्जी आहे, मीन्स स्टेडी पोझिशनला असताना त्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी आहे. स्टेडी पोझिशनला असलेली ऑब्जेक्ट इन पॉझिटिव्ह फॉर्म इट्स ऑलवेज कॉल्ड ॲज द पोटेन्शियल एनर्जी. बट इन दी कायनेटिक एनर्जी कोणतीही गोष्ट जेव्हा मोशनमध्ये येते तेव्हा मोशनमध्ये आल्यानंतर तिला जी एनर्जी मिळते त्याला म्हटलं जाते कायनेटिक एनर्जी. म्हणजे एखादी गोष्ट आहे, म्हणजे बॉल आहे, जसं आपण घेतलं, बॉलला जेव्हा आपण मोशन देतो
मोशनमध्ये आल्यानंतर त्याची स्वतःची एक एनर्जी रिजनरेट होते. मोशन तर आपण देऊन राहिलो, बट आपण दिलेल्या मोशनमुळे त्याची स्वतःची एक एनर्जी क्रिएट होऊन राहिली. म्हणजे आता समजा सपोज खूप स्पीडचा बॉल आहे, म्हणजे खूप स्पीडमध्ये काहीतरी बॉलचं एक मोशन चालू आहे फ्रॉम वन प्लेस टू द अनदर प्लेस. त्याच मधात जर तो बॉल ज्या नेक्स्ट पोझिशनला जायचा तिथे न जाता दुसरीकडे गेला, म्हणजे आता समजा मी इथून बॉल कोणाकडे तरी फेकत आहे आणि तो त्याला कॅच नाही झाला आणि तो कुठेतरी पडला, तर तो डायरेक्ट पडून एका स्टेबल पोझिशन लवकर घेणार नाही. का लवकर घेणार नाही? कारण की मोशनमध्ये असल्याच्याने त्याच्या म्हणजे त्या बॉलमध्ये एक इनर एनर्जी क्रिएट झालेली आहे. तो बॉल मोशनमध्ये होता, सो मोशनमध्ये असल्याच्याने त्याला त्याची ओन एनर्जी मिळालेली आहे. तर ती ओन एनर्जी जोपर्यंत स्टेबल होत नाही तोपर्यंत तो बॉल स्टेबल होणार नाही. म्हणजे जर कॅच करणाऱ्याची कॅच ही जर मिस झाली तर तो बॉल एक्झॅक्टली स्टेबल पोझिशन लगेच घेणार नाही, कारण की तो त्या पिरियडमध्ये मोशनमध्ये होता आणि मोशनमध्ये असल्याच्याने त्या बॉलला एक मोशन म्हणजे एक एनर्जी होती त्या बॉलमध्ये, आणि ती जी एनर्जी आहे ती कायनेटिक एनर्जी. आणि त्या कायनेटिक एनर्जीलाच आपण डिस्क्राईब करू शकतो. कायनेटिक एनर्जीची आता आपण कायनेटिक एनर्जी 1/2 mv² यांनी डिस्क्राईब करतो. तर अशा थ्रू आपण पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी पाहिली. इन शॉर्टमध्ये पोटेन्शियल एनर्जी काय असते, तर कोणती जेव्हा स्टेडी ऑब्जेक्ट असते तेव्हा ती त्याच्या पॉझिटिव्ह फॉर्ममध्ये जर असेल तेव्हा आपण त्याला पॉझिटिव्ह पोटेन्शियल एनर्जी म्हणतो. नेक्स्ट कायनेटिक एनर्जीमध्ये कोणतीही मुव्हिंग ऑब्जेक्ट ही कायनेटिक एनर्जी म्हणजे त्या ऑब्जेक्टच्या अंदर कायनेटिक एनर्जी असते. So let us see the expression of kinetic energy and potential energy, that is interrelation of kinetic energy and potential energy here. So let us see. आता आपण डिस्क्राईब करताना F = m मास इंटू ॲक्सलरेशन. बघा आपण आता इथे एक्सप्रेशन घेऊया. F = m × a mass into acceleration, then s equals to ut plus half at². s equals to 0. का 0 पुट केला? कारण की आपल्याला माहित आहे की इग्निशियल व्हेलॉसिटी कशी असते, रिमेन्स कॉन्स्टंट ऑलवेज. सो आपण इथे मेन्शन केलं 0 प्लस जे काही आहे ते परत 1/2 हाफ at². आता जो हाफ at² आहे त्याला परत W is equals to ma into half at². Then next W is equals to half m into at². That is equals to by using Newton first equation of motion. आता इथे आपण न्यूटन फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन जर अप्लाय केलं तर यामध्ये v is equals to by